सफर में दबदबा हो आंधियों का, शराबों के सफर में दबदबा हो आंधियों का, तो अंजाम जुल्मतों के सिवा कुछ भी नहीं। और ये दुनिया नफरतों के आखिरी स्टेज पर है। ये दुनिया नफरतों के आखिरी स्टेज पर है और इलाज इसका मोहब्बत के सिवा कुछ नहीं। आणि म्हणूनच कबीर महाराज काय म्हणतात, पोथी पडपड जग मुआ पंडित भयानक होय। पोथी पडपड जग मुआ पंडित भयानक होय, ढाई आकर जो प्रेम का पडे वही पंडित होय। फक्त अडीच अक्षर आहे प्रेम म्हणजे, पण प्रेम करणे हेच सर्वात महत्वाचं आज आहे। कारण इंसानियत जे आहे ती इंसानियत की रोशनी गुम हो गई कहा, साये है आदमी के लेकिन आदमी कहा। अशा काळामध्ये आज आपण वावरत आहोत। सर्वीकडे युद्धाचा उन्माद आहे, त्याचं कारण वेगळं असते। आणि हे युद्ध म्हणजे एका विचारवंतांनी म्हटलंय, युद्ध हा फक्त हत्याराचा धंदा आहे आणि वॉर इज ऑर्गनाइज्ड मर्डर, म्हणजे फक्त हे नरसंहार करायचं हे युद्ध एक कारण आहे। आणि हे सत्ता करू इच्छित आपल्यावर संपूर्ण जे साम्राज्यवादी आहे ही, तर यासाठी या अशा कठीण काळामध्ये पूर्ण युद्ध उन्माद असताना आणि पूर्णपणे जी अराजकता आलेली आहे त्या अराजकतेसाठी एक मी म्हणेल की इंसान से हो भाईचारा यही है पैगाम हमारा। तो ये जमात इस्लामी यांनी हा कार्यक्रम आज जो निमकावळा तालुका खामगाव इथे आयोजित केला आहे आणि ते पण मी म्हणेल की महादेव संस्थानावर अतिप्राचीन असं जे महादेव संस्थान आहे या इथे त्यांनी केलेलं आहे। मी आत्ताच अमरकंटकवरनं आलो। अमरकंटकला सुद्धा तुम्हाला माहित असेल की माता नर्मदा जीवनदायीने तिचा उगम आहे, तसंच एक सोन नावाची नदी आहे तिचा सुद्धा उगम आहे। तर तुम्ही बघाल की महादेवाचं मंदिर आणि मस्जिद अनेक ठिकाणी, अगदी आपलं जे आपण मातुरजीचं सिंदखेड राजा म्हणतो तिथे सुद्धा एका बाजूला महादेवाचं मंदिर आहे, दुसऱ्या बाजूला मस्जिद आहे। त्यामुळे आमचा इतिहास काय आहे की हिंदू मुस्लिम एकता आणि यांनी स्वातंत्र्याची लढाई एकत्र मिळून लढलेली आहे। अनेक मौलाना सुद्धा याच्यात शहीद झालेले आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी जमात इस्लामीने हा जो कार्यक्रम आहे फक्त एका ठिकाणी कोणत्या तरी नांदुरा किंवा खामगाव असा तालुक्याच्या ठिकाणी न घेता त्यांनी ग्रामीण केंद्र निवडलं। तसं त्यांनी मागे जीवठाण्याला कार्यक्रम घेतला, भालेगावला घेतला आणि यावेळेस त्यांनी निमकवड्याला घेतला। त्यामुळे हे समोर बसलेले जे सर्व बिरादरे वतन जे आमचे जे बांधव आहेत, कारण इस्लाम हा फक्त मुस्लिमांसाठी नाही तर हा पूर्ण अखिल मानवजातीसाठी आहे। म्हणून सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे हा जो इस्लामचा जो संदेश आहे तो अतिशय रसाळवाणीमध्ये, ज्यांना मी म्हणेल की ते आधुनिक तुकोबा आहे, त्यांना श्रीगोंदामध्ये जे शेख मोहम्मद साहेबांचं जे संस्थान आहे, तसेच आपली जी दिंडी असते ती दिंडीमध्ये सुद्धा त्यांना तिथे पंढरपूरला जी आपली दिंडी जात असते विविध दिंड्या, त्या दिंडीमध्ये सुद्धा त्यांना बोलवण्यात येते आणि तिथे डॉक्टर साहेब मराठीमध्ये असं लिखित मराठीत तिथं ते कीर्तन करत असतात। तर असे आमचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रफिक पारनेरकर साहेब आणि आदरणीय विचारमंच आणि तमाम तिथे परिसरातले जे बंधू आहेत त्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। आणि मी सांगेल की कबीर काय म्हणायचे, कबीरा कुआ एक है पानी भरे अनेक, कबीरा कुआ एक है पानी भरे अनेक, अरे भांडे में ही भेद है पानी सब में एक। आणि म्हणूनच रंग और नस्ल जात और मजहब जो भी है इंसान से कमतर है और इंसान से बढ़कर कुछ भी नहीं। आणि हेच पाके कुराण जे आहे आता ते पुस्तकं जमात इस्लामीने ठेवलेलं आहे स्टॉल, तर तिथे इस्लाम बद्दल तुमच्या मनात एक गैरसमज असतील तर ते पुस्तकं तुम्ही वाचा। कारण इस्लाम धर्म जो आहे पैगंबर साहेबांनी तुम्हाला जो त्यांनी ते आणला इथं, त्याचं जे त्यांनी आपल्याला कुराण दिलं, हदीस दिले, तर त्याच्यामध्ये ज्या त्यांनी पूर्ण वर्णन केलेलं आहे ते तुम्ही वाचायला पाहिजे। कारण आपण वाचत नाही त्यामुळे आपले गैरसमज होतात आणि इथले जे फिरकापरस्त सांप्रदायिकवाद धर्मांजाता जे लोक आहेत ते लोक मग आमचं भांडणं ठेवून सत्ता सुद्धा हस्तगत करतात। आणि हीच गोष्ट तुम्ही पाहिली असेल की आज सायन्स सुद्धा काय सांगते, ऑल द ह्युमन बीइंग्स आर होमोसेपियन्स। आम्ही सर्व कोण आहोत, आम्ही हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध जैन पारशी, तर आम्ही कोण आहोत, होमोसेपियन।
हे आमची एक मानवाची प्रजाती आहे. तर जाती कुठे आहे? जाती फक्त वनस्पतीमध्ये आहे. वनस्पती आहे, आपण त्याचं पाहतो कॅटेगरी. बॉटनिकल जाती आहे, तर तसंच झुऑलॉजिकल जे आहे, प्राण्यांमध्ये विविध जाती आहे. पण त्याप्रमाणे प्राण्यांमधली मनुष्य ही एक जात आहे, त्याच्यामध्ये आम्ही सर्व एक आहोत. डॉक्टर साहेब आपल्या प्रवचनामध्ये ते सांगतीलच की आपण जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो किंवा आपल्याला रक्ताची गरज असते, तेव्हा आपल्याला किडनी ट्रान्सप्लांट करायची असते, तर जैन धर्माचा एखादा असला तर त्याला मुस्लिमांचं रक्त चालते. एखादा ब्राह्मण असला तर त्याला एक काय म्हणेल मी बुद्धाचे रक्त चालते. तर ह्याप्रमाणे आपल्याला सर्व आपण एक आहोत, हा सर्वात मोठा पुरावा आहे. आणि पाठ्यपुराण सुद्धा हे सांगते की त्यांनी म्हटलंय की तुम्ही भरपेट जेवलेले आहे, तुम्ही घरामध्ये भरपेट जेवलेले आहे, पण एखादा गरीब माणूस तुमचा शेजारी आहे आणि तो शेजारी जर उपाशी असेल तर कुराण 3 वेळा सांगते की तुम्ही मुसलमान नाही, तुम्ही मुसलमान नाही, तुम्ही मुसलमान नाही. जर तुमचा जो शेजारी आहे तो उपाशी झोपत असेल तर तुम्ही मुस्लिम नाही. आणि आपण बघाल की शिवाजी महाराज जे होते, शिवाजी महाराजांचे जे वडील होते शहाजी महाराज, तर ते सुद्धा शहा शरीफ हे जे सुफी संत होते त्यांच्यावरून त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तसंच शरीफजी सुद्धा त्यांचे काका होते, हे सुद्धा नाव सुफी संतांवर त्यांना भेटलेलं आहे. तसंच आपण बाबा याकूत कोकणामध्ये जे होते, तर कोकणामध्ये शिवाजी महाराजांचे ते 10वे गुरु होते आणि त्यांनी त्यांना भरपूर असं. तसंच शेख मोहम्मद जे श्रीगोंद्याचे आहेत, तर त्यांना खुलताबाद येथून स्वतः मालवणी राजांनी आणलं आणि त्यांनी तिथे श्रीगोंद्याला त्यांना जमीन दिली. तिथे त्यांनी त्यांना जी सनद असते ती दिली आणि त्यामुळे श्रीगोंद्याला सुद्धा डॉक्टर साहेब अनेक वेळा तिथे जात असतात. आपल्याला हे हिंदू मुस्लिम करून आपल्याला बैकवत आहे. आपल्याला माहित असेल औरंगाबाद जे आता संभाजीनगर झालं, पण त्या संभाजीनगरचा खरा इतिहास असा आहे की मलिक अंबर जे होते ते काय होते? वजीर आलम. वजीर आलम म्हणजे काय? तर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया होते ते त्यावेळेस. म्हणजे आज जो मोदी आहे तर त्यावेळेसचा मोदी कोण होते? मलिक अंबर होते. आणि या मलिक अंबरनी तिथले जे पवनचक्की असेल, तिथली पाण्याची व्यवस्था आहे, हे सर्व. आणि खुलताबाद मध्ये जे सुफी संत, अनेक सुफी संत आहेत, तर त्या सुफी संतांचं सुद्धा ते सर्वात मोठं ठिकाण आहे. तर हे सर्व जी व्यवस्था आहे, सर्व जे औरंगाबादचं आहे, ते सुद्धा या मलिक अंबरांनी केलं आहे. आणि ते मलिक अंबर कोण होते? तर 3 वेळा विकल्या गेलेले ते हबशी गुलाम होते. म्हणजे इस्लाम हा समतेचा संदेश देतो की तुम्ही शूद्र असाल, आदिवासी असाल, तुम्ही निग्रो असाल, काळे असाल, तरी सुद्धा तुम्हाला राजा बनायचा हक्क त्यांनी दिला. परंतु आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज एवढे गुणवान असून सुद्धा त्यांना किती समजा एक प्रकारे लाभ द्यावे लागले त्या गागाभट्टला. अनेक सहस्र मुद्रा, तसंच ते 6 महिने ते गागाभट्टासोबत 10,000 तिथे ते ब्राह्मण तिथे हजर होते. तर ह्याप्रमाणे आपण बघितलं की मलिक अंबरचं दुसरं एक वैशिष्ट्य असं होतं की जगामध्ये सर्वात युद्धाचं जे टेक्निक आहे ते आहे गोरिल्ला, ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो. हे गनिमी कावा जे टेक्निक आहे हे सर्वात महत्वाचं टेक्निक आहे. आणि हे टेक्निक जे आहे हे आदिवासीकडे जे आहे ते आदिवासीकडे असते. चाणक्य सुद्धा म्हणतो, चाणक्य काय म्हणतो? 8वी सेना ही सर्वात घातक सेना मानलेली आहे त्यानं. शत्रू सेनेपेक्षाही घातक सेना कोणती? तर ही 8वी सेना. तर हे मलिक अंबर जे होते हे स्वतः आदिवासी होते आणि ते आदिवासी असल्यामुळे शहाजी महाराजांना आणि शिवाजी महाराजांना त्यांनी हे गनिमी गावा टेक्निक कोणी शिकवलं असेल तर हे टेक्निक जे आहे मलिक अंबरची देण आहे. आणि अगदी शहाजी महाराजांचे आणि जिजाऊचं जे लग्न आहे त्याच्यामध्ये मध्यस्थी करणारे सुद्धा मलिक अंबर होते. तसंच आपण पाहिलं की शिवाजी महाराजांचं जे प्रामाणिक चित्र आहे ते मीर मोहम्मदांनी स्वतः त्यांच्या समोर उभं राहून त्यांनी केलं होतं. आणि अनेक जे मुस्लिम जे सेनापती होते ते सुद्धा आमच्या सैन्यामध्ये होते शिवाजी महाराजांच्या. त्यामुळे रयतेचे राजे आपण त्यांना म्हणतो, बहुजन प्रतिपादक त्यांना म्हणतो. पण त्यांना आता जे हे एका धर्माशी निगडीत असं ते करू राहिले. तर ह्यासाठी आपण जे सद्भावना मंच आहे, हा सद्भावना मंचा मागं पिंपळगाव राजाला सुद्धा कार्यक्रम झाला. तसंच हा जो ईद मिलनचा कार्यक्रम आहे, हा ईद मिलनचा कार्यक्रम एक प्रकारे सद्भावना मंचच आहे. कारण इथे बुद्धिस्ट आहेत, धनगर आहेत, राणा आहेत,
आणि मराठा आहेत, कुणबी आहेत आणि सर्व 18 पगड जातीचे इथे लोक आहेत. त्यामुळे हा जो प्रेम आणि एकात्मतेचा संदेश आहे हा इथून आपण पुढे नेऊया. आणि आपल्याला जर शक्तिमान म्हणायचं असेल, कारण भारतामध्ये जेवढी विविधता आहे, जेवढ्या भाषा आहे एवढी कुठेच नाही आहे पुऱ्या जगावर. अगदीच खरी आपली ताकद आहे. भारतामध्ये आजच्या घडीला 1600 भाषा आहेत आणि तेवढ्या संस्कृती आहेत वेगवेगळ्या. तर त्यामुळे याचा आपण जोपासना करायला हवी आणि त्याच्यामध्ये ज्या संस्कृतीमधलं जे नॉलेज आहे ते सर्व नॉलेज आपण आपल्या अजून आपण खऱ्या प्रकारे सुपर पॉवर व्हायचं असेल तर आपल्याला ही विविधता जपायला हवी. आणि ही विविधता जपण्याचा हा महत्वाचा संदेश जमाते इस्लामीच्या माध्यमातून आज इथे आपल्या निमतोडा गावामध्ये देण्यासाठी मान्यवर आलेले आहेत. मला त्यांनी 2 मिनिटं बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रशांत भाऊ सोनवणे, संस्थापक अध्यक्ष मूल निवासी मुक्ती मोर्चा, आपल्या समोर त्यांचे विचार प्रकट करत होते. त्यांनी त्यांच्या भाषणात ते बोलले की आमचे देश बांधवांनी म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन आणि इतर धर्मीय जे असतात, मुस्लिमेतर ज्यांना म्हणतात, त्यांच्यासाठी आम्ही एक इस्तेलाह ती काढलेली आहे, बिरादाराने वतन म्हणजे देश बांधव. तर त्यांनी सांगितले की तुम्ही कुराण वाचा आणि इस्लामचे जे इथं पुस्तके आहेत ते वाचा. मी आपल्याला विनंती करतो आणि इथे जे आमचे मुस्लिम बंधू आहेत त्यांच्याशी विनंती करतो की तुम्ही पण गीता वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, तुम्ही कुराण वाचा. एकमेकांचे विचार जोपर्यंत आम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत सद्भावनाचे कार्यक्रम यशस्वी होणारच नाही. हाच प्रयत्न आहे आजच्या या कार्यक्रमाचा की एकमेकांचे विचार काय आहे ते आपण समजून घेऊ, जाणून घेऊ आणि जे आपल्यात जे गैरसमज झालेला आहे किंवा पसरवलेला आहे ते संपवण्याचे प्रयत्न करू. हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आतुरतेने वाट